नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने शिक्षकांची नेमकी पात्रता काय असावी लागते या संदर्भात पवित्र पोर्टलचे एक जे परिपत्रक आहे ते परिपत्रक आपण पाहणार आहोत आणि आपली पात्रता काय आहे, आपली एज्युकेशनल आणि प्रोफेशनल जे अर्हता आहे त्यानुसार आपल्याला प्रिफरन्स येत असतात। परंतु सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे टी असेल किंवा CTT असेल आणि त्याचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल। या संदर्भात मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन हे असतंच। आता पहिली आणि ते 5वी साठी, त्याचप्रमाणे 6वी ते 8वी साठी आणि 9वी ते 12वी साठी असे यामध्ये 3 गट पडलेले आहेत। तर त्याप्रमाणे TT असेल किंवा CTT असेल, मग पेपर 1चा TT किंवा CTT, पेपर 2चा असेल CTT किंवा सायन्स आणि मॅथ्स संदर्भात तसंच सोशल सायन्स संदर्भात देखील यामध्ये मोठं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे आणि त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर यामध्ये जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांना त्याच्यासाठी देखील हा उपयोगी ठरेल अशा पद्धतीने आपण सुरुवातीपासून यामध्ये बघणार आहोत। जसा की हा व्हिडिओ थोडा जरी मोठा झाला तरी काहीच हरकत नाही, परंतु जे विद्यार्थी आता DEDला किंवा BEdला ॲपियर असतील किंवा ज्यांना TT CTTतलं काहीच माहीत नसेल, ते नव्यानेच शिक्षक पद भरतीमध्ये उतरलेले असतील, यांना हे कन्फ्युजन पूर्णपणे दूर होईल अशा हिशोबाने आजचा व्हिडिओ हा बनवण्यात येत आहे। त्यामुळे सर्वात प्रथम आपण TT किंवा CTT ही एक शिक्षक पात्रता परीक्षा आहे। ती एकदा पास झाल्यानंतर तुम्हाला ती पुन्हा द्यायची गरज लागत नाही। त्यामध्ये तुम्ही TT असेल किंवा CTT असेल 90 मार्क्स हे कुठल्याही कॅटेगरी शिवाय उमेदवार असेल म्हणजेच ओपनमध्ये असेल तर 90 मार्क्सला तो पास असतो आणि जर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर 82 मार्क्सला पास असतो। त्याचप्रमाणे सेम CTTचा आहे, मार्क्सची प्रोसिजर सेम आहे, फक्त एक्झामची पद्धत थोडीशी वेगळी आहे किंवा त्याचा सिलेबस थोडासा वेगळा आहे। म्हणजेच महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असेल किंवा सेंट्रलची टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असेल, दोघांचाही या ठिकाणी उपयोग सेमच आहे। तुम्ही कोणतीही एक्झाम TT असेल किंवा CTT असेल सेंट्रल गव्हर्नमेंटची ती या ठिकाणी चालते। फक्त जी TT असेल ती महाराष्ट्राबाहेर चालत नाही आणि जी CTT असते ती पूर्ण इंडियामध्ये चालते, त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रात देखील चालते। आता या ठिकाणी TT किंवा CTT नंतर सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे टेट एक्झाम। पवित्र पोर्टलला जी शिक्षक भरती केली जाते त्यासाठी टेट एक्झाम घेतली जाते। आता ही टेट म्हणजे टीचरांची ॲप्टिट्यूड टेस्ट असते। ही स्कोरिंगवर म्हणजेच कॉम्पिटिशनवर आधारित असते। त्यासाठी आपल्याला 5 वेळेस चान्स दिला जातो, परंतु 5 वेळेस चान्स आता 2017मध्ये झालेली थेट 2023मध्ये झाली, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कोणाला 5 चान्स घ्यायची गरजच लागत नाही। त्यामुळे तुम्ही असे प्रयत्न करा की तुमच्या पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, असे 3 घटक महत्त्वाचे असतात। एक तर पात्रता परीक्षा आणि टेटची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि तिसरं म्हणजे तुमचं एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन। हे 3 घटक खूप महत्त्वाचे असतात, परंतु यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असे मिक्स झालेलं आहे की नक्की समजा TTचा पेपर असेल किंवा CTTचा असेल, सायन्स मॅथ्सचा पेपर कोणी द्यायचा, मग ते प्रिफरन्स कसे येणार? तुमचं शैक्षणिक पात्रता असते मग तरी पण तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही, असं का होतं किंवा कोणत्या पेपरमुळे कसे प्रिफरन्स येतात हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता यामध्ये जे 1ली ते 5वीचे वर्ग असतात त्यासाठी एक पात्रता असावी लागते, ती म्हणजे TT किंवा CTTचा पेपर 1। ते आपण पुढे एका परिपत्रकाच्या सहाय्याने तसंच पवित्र पोर्टलच्या नोटिफिकेशनद्वारे पाहूया। त्यानंतर दुसरा पेपर असतो तो म्हणजे TET असेल किंवा CTT असेल त्यांचा पेपर 2 असतो, पण त्यात 2 ग्रुप असतात, एक म्हणजे सायन्स मॅथ्स आणि दुसरा म्हणजे सोशल सायन्स। आता पेपर 1मध्ये असे 2 ग्रुप नसतात, त्याचं कारण असं की 1ली ते 5वीसाठी स्पेशलायझेशनची पात्रताच नसते शिक्षकांची। ते सगळेच शिक्षक त्या ठिकाणी पात्र असतात आणि एक शिक्षक असतो तो सगळेच विषय शिकवू शकतो, परंतु जो पेपर 2 असतो त्यामध्ये 2 गट पडतात, कारण टीचर हा स्पेशलायझेशन घेतलेला असतो किंवा स्पेशल टीचर असतो स्पेशल विषयासाठी। म्हणून 6वीपासनं पुढे पेपर 2ची आवश्यकता असते आणि त्याचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे सायन्स मॅथ्स आणि दुसरा म्हणजे सोशल सायन्स। आता पेपर 2 नेमकं पात्र कोणी असावं लागतं? एक तर 6वी ते 8वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पेपर 2 हा लागतो कंपल्सरी।
आता यामध्ये बघा गणित विज्ञान ज्याला आपण मॅथ्स आणि सायन्सचा पेपर बोलतो, आता हा पेपर पास होण्यासाठी तुमच्याकडे नेमक्या कोणत्या पदवी असायला पाहिजे, याआधी जर तुम्ही गणित आणि विज्ञानाचा पेपर पास झाला तर तुम्ही गणित आणि विज्ञानाचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता। मग हा पेपर पास होण्यासाठी तुमचं जे शैक्षणिक अर्हता आहे तर तुमचं नेमकं स्पेशलायझेशन काय असायला हवं, तर बघा हे गणित आणि विज्ञान विषय घेणं खालील पदवी विषयांसाठी अनिवार्य गणित विज्ञान किंवा संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स असेल, मॅथ माहिती असेल, तंत्रज्ञान असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीव रसायनशास्त्र, कृषीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र इत्यादी विषयातील ज्याच्याकडे सामान्य पदवी किंवा सामान्य पदवी असेल तरी देखील, तर ह्या विषयांमधली पदवी प्राप्त ज्याने केलेली आहे तो गणित आणि विज्ञान विषय घेऊ शकतो। आता ह्यामध्ये कोणते विषय इन्क्लूड आहेत, एक म्हणजे आकडेमोडीचे आणि दुसरे म्हणजे सायन्सशी बिलॉंग करणारे। जसं आता हे खालील नव्याने विषय ॲड केलेले आहे, जीवरसायनशास्त्र असेल किंवा जैवतंत्रज्ञान, काही सब्जेक्ट हे नंतर यामध्ये ॲड केलेले आहेत जे सुधारित परिपत्रक होतं त्यानुसार। मग यामध्ये एकतर विज्ञानाशी बिलॉंग करणारे विषयांमध्ये जो स्पेशलायझेशन करतो तो गणित आणि विज्ञानचा पेपर देऊ शकतो, आणि गणित विषयाशी संबंधित आकडेमोड ज्या ज्या विषयांमध्ये येते असे स्पेशलायझेशन करणारे विद्यार्थी गणित आणि विज्ञान म्हणजे सायन्स आणि मॅथ्सचा पेपर देऊ शकतात। कारण हे पेपर देणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याशिवाय तुमची नियुक्ती गणित आणि विज्ञान शिक्षक म्हणून होत नाही। त्याचप्रमाणे आता दुसरा विषय येतो तो म्हणजे सोशल सायन्स, ज्याला सामाजिक विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र असं देखील संबोधलं जातं, सोशल सायन्स। आता तो फक्त सायन्स होता, हा आहे सोशल सायन्स। यामध्ये कोण स्पेशलायझेशन घेतलेला स्टुडंट पेपर 2 मधला सायन्स देऊ शकतो, पेपर 2 मधला सोशल सायन्स हा सब्जेक्ट देऊ शकतो। तर ज्याचं यामध्ये बघा SST विषय घेणे खालील पदवी विषयांसाठी अनिवार्य आहे, ज्याचं इतिहासामध्ये, भूगोलामध्ये, अर्थशास्त्रामध्ये, राज्यशास्त्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये, लोकप्रशासनामध्ये ज्यांनी पदवी घेतलेली आहे किंवा ज्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे यांना CTT किंवा TETच्या पेपर 2 मधला सोशल सायन्स हा पेपर देता येतो। त्याचं कारण असं की जेव्हा हे जे काही आतमध्ये सब्जेक्ट दिलेत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे सगळे विषय यामध्ये समाजशास्त्रामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असतात। मग जे समाजशास्त्रामध्ये टॉपिक आहेत छोट्या छोट्या प्रमाणात असतील तर त्या विषयांमधून त्यांच्यामधून जे स्पेशल केलेलं असतं अशा विद्यार्थ्यांना सोशल सायन्सचा पेपर देता येतो किंवा त्यांना पेपर देणं अनिवार्य आहे। समजा तुमचं इथे इतिहास स्पेशल आहे तर तुम्ही तिकडे गणित आणि विज्ञानाचा पेपर दिला तर तुमचा तो पेपर पास होऊन सुद्धा न झाल्यासारखं आहे, कारण तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही। जर तुम्ही इतिहासामधनं तुमचं ग्रॅज्युएशन केले, तुमचं स्पेशलायझेशन आहे, तर तुम्हाला सोशल सायन्स पेपर देणंच गरजेचं आहे, त्याशिवाय तुमची निवड त्या पेपरच्या माध्यमातून होणार नाही किंवा त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही। आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट तर या ठिकाणी आहे की जे लोक आता समजा सोशल सायन्समध्ये बिलॉंग करतात, त्यांचे पेपर त्यामध्ये आहेत, यांच्यासाठी सोशल सायन्स आहे। जे पेपर गणित आणि विज्ञानमधून बिलॉंग करतात, स्पेशलायझेशन असेल किंवा सायन्सचे स्टुडंट असतात ते याच्यामधून देतात गणित आणि विज्ञानमधून, म्हणजेच सायन्सचे विद्यार्थी गणित आणि विज्ञान पेपर घेऊन पात्र ठरतात आणि सोशल सायन्सचे विद्यार्थी, आर्ट्सवाले विद्यार्थी तो पेपर घेऊन पात्र ठरतात। मग जे विद्यार्थी कॉमर्सचे आहे तर त्यांचं काय, तर शासनाने एक परिपत्रक काढलं होतं, या मुलांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। त्याचप्रमाणे आता हे जे विषय दाखवलेले आहेत इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पण जो समाजशास्त्राचा शिक्षक आहे त्या विषया व्यतिरिक्त पण असतात, जसं मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, बाकीचे पण लँग्वेज सब्जेक्ट त्यामध्ये येतात। मग त्यांनी नेमका कोणता पेपर द्यायचा यासाठी शासनाने एक परिपत्रक काढलं होतं, तर आपण ते या ठिकाणी परिपत्रक नंतर बघूया, परंतु विषय समजून घ्या। बघा, तर सोशल सायन्स असेल किंवा सायन्स मॅथ्स असेल, समाजशास्त्र किंवा सामाजिक विज्ञान हे 2 पेपर खालील पदवी विषयांसाठी SST किंवा मॅथ्स आणि सायन्स यापैकी कोणताही विषय घेता येतो। कोणाला, तर ज्यांचं स्पेशलायझेशन मराठीमध्ये आहे
इंग्लिशमध्ये आहे. आता बऱ्याच जणांची कमेंट होती, माझं स्पेशल म्हणजे माझं ग्रॅज्युएशनला स्पेशल इंग्लिश होतं, सगळे विषय माझे इंग्लिशमध्ये होते, फक्त 2 जनरलचे कोणते तरी, एक कंपल्सरी आणि एक जनरल असा कोणता तरी विषय होता त्यामध्ये. मग आता अशा विद्यार्थ्याने सायन्सचा पेपर उत्तीर्ण असलं तरी चालतं, किंवा सायन्स मॅथ्स किंवा सोशल सायन्सचा पेपर उत्तीर्ण असलं तरी देखील चालतं. म्हणजेच हे जे काही भाषा विषय आहेत या विषयांमधून कोणताही विद्यार्थी असेल, या विषयांमधून कोणतंही स्पेशलायझेशन करणारा असा विद्यार्थी असेल, तो सायन्स मॅथ्स किंवा सोशल सायन्सचा पेपर पास करून क्वालिफाईड होऊ शकतो. परंतु ज्याने त्याने आपापल्या याच्यातनं, जसं आर्ट्सवाल्यांनी पेपर 2 देणं गरजेचं असतं, सायन्सवाल्यांनी पेपर 2 मधला मॅथ्स आणि सायन्स देणं गरजेचं असतं, सोशल सायन्सवाल्यांसाठी आर्ट्सवाल्यांसाठी तर सायन्स सोशल सायन्स देणं गरजेचं असतं. परंतु जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र तुम्ही कोणताही पेपर देऊ शकता. जसं इथे भाषा विषयाचे शिक्षक आहेत त्याचप्रमाणे जे BCOMचे विद्यार्थी आहे ते कोणताही पेपर या ठिकाणी देऊ शकतात. आणि प्लस ज्यांचा सायन्स मॅथ्सशी पण काही संबंध नाही, म्हणजे जे सायन्समधनंही बिलॉंग करत नाही, आर्ट्समधनंही बिलॉंग करत नाही, आणि जे कॉमर्सचा तर विषयच संपला, तुम्ही कोणताही पेपर 1 देऊन उत्तीर्ण होऊ शकता कारण तुम्हाला स्पेशलायझेशन नाही. त्याचप्रमाणे आर्ट्स कॉमर्स सायन्स व्यतिरिक्त जरी जे काही विद्यार्थी असतील त्यांनी आपला पेपर बघायचा, आपल्या मार्कशीटवरती आपला विषय यामध्ये कशात मोडतो ते बघायचं. आता हे जे भाषा विषय आहे त्यातले जास्तीत जास्त पेपर असतील तर ते कोणताही विषय देऊ शकतात, म्हणजे याचा अर्थ ते स्पेशलायझेशन झालं. त्यानंतर या ठिकाणी जर त्यांचा विषय ह्या विषयांपैकी जसं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांशी बिलॉंग करत असेल, त्याचे जास्तीत जास्त पेपर असतील, तर त्याने सायन्स मॅथ्सचा पेपर द्यायचा नाही तर सोशल सायन्सचा पेपर द्यायचा आहे. आणि जे विषय असे गणिताशी संबंधित आहेत त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं सायन्स आणि मॅथ्सचाच पेपर द्यायचा असा त्याचा अर्थ असतो. आणि यामध्ये स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. पेपर 1 मध्ये हा गोंधळच होत नाही, कारण पेपर 1 मध्ये सायन्स मॅथ्स आणि सोशल सायन्स असा प्रकारच नाही, त्यामध्ये पेपर एकच असतो जो सगळ्यांना कंपल्सरी आहे. जे DEDचे असतील, जे 1 ते 5 साठी त्यांना पात्र व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तर कंपल्सरी आहे, तो एकच पेपर असतो. परंतु हा गोंधळ होतो जो पेपर 2 आहे त्यामध्ये, कारण तिथे सायन्स मॅथ्स आणि सोशल सायन्स असे 2 प्रकार येतात. म्हणून मग ते कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते विषय पात्र व्हावे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून चला तर आता आपण पुढे परिपत्रकाच्या सहाय्याने आपण हे स्पष्टीकरण बघूया. परंतु हे सगळे विषय जे परिपत्रकामध्ये आहे, सुधारित परिपत्रकामध्ये आहे आणि जे 2019च्या GRला बिलॉंग करतात ते सगळे विषय मी यामध्ये एकत्रित केलेले आहे. आणि मग सोशल सायन्सचा पेपर कोण देऊ शकतं, सायन्स मॅथ्सचा पेपर कोण देऊ शकतं, आणि सोशल सायन्स आणि सायन्स मॅथ्स असा दोन्हींपैकी कोणताही एक पेपर उत्तीर्ण चालू शकतो. जे चालू शकतो असे विद्यार्थी कोणते आहेत, असे 3 गट ह्या 3 स्लाईडमध्ये मी वेगवेगळे केलेले आहेत. आता आपण GRकडे वळूया. आता आपण GRच्या माध्यमातून हे समजून घेऊया. आता हा 1 ऑगस्ट 2023चा GR आहे, जो पवित्र पोर्टलवरती 196 संस्थांना जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या यादीतला हा GR आहे. परंतु यामधल्या क्रायटेरिया आपल्यासाठी सेम आहे, त्यामुळे या GRच्या माध्यमातून आपण पुढच्या गोष्टी पाहूया. त्याचप्रमाणे 2 नंबरचा जो आपण तरी देखील यातला महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बघा 2 नंबरचा मुद्दा काय आहे, मुलाखतीसह शिक्षक पदभरती हा विकल्प निवडलेल्या संस्थांना उमेदवारांची शिफारस करत्यावेळी उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत प्राप्त गुण, बिंदू नामावली, मग त्यामध्ये समांतर आरक्षण, जाहिरातीतील विषय, उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे मध्ये नमूद केलेली माहिती आणि दिलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन ही निवड यादी करण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला किती गुण पडले, तुमची बिंदू नामावली, तुमचं सामाजिक आरक्षण, तुमचं समांतर आरक्षण, जाहिरातीमध्ये जे जाहिरातीमध्ये विषय येतील ते आणि तुमचं स्पेशलायझेशन असणारे विषय, ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून निवड यादी केली जाते. त्याचप्रमाणे 4 नंबरचा पॉईंट बघा, मुलाखत आणि अध्यापनासाठी तुम्हाला 30 गुण असतात. 15 गुणांचा तो एक डेमो असतो आणि अध्यापन कौशल्य दाखवायचं असतं. तर 15 डेमो आणि 15 तुमची मुलाखत घेतली जाते. असे तुमचं 30 मार्क्सवरती सिलेक्शन असतं. यानंतर आपण मेन मुद्द्यावरती येऊया. पवित्र प्रणालीमार्फत जे काही शिक्षक भरती होते त्या उमेदवारांची अर्हतेबाबतचा हा कॉलम आहे. आता या ठिकाणी बघा 1ली ते 5वी साठी
आता आपण मगाशी स्क्रीनशॉटमध्ये बघितलं, काय सांगितलं, 1ली ते 5वीसाठी 1 ते 5साठी तुम्हाला TETचा एक पेपर पास असणं गरजेचं आहे, त्यामध्ये काहीच विषय येत नाही. आत्तापर्यंत BEdवाले देखील 1 ते 5 देत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना या ठिकाणी बाद केलेलं आहे, म्हणजे DEdवालेच या ठिकाणी देऊ शकतात. आणि हे देखील आपण चॅनलवर ऑलरेडी टाकलेलं आहे. बघा, 1ली ते 5वीसाठी तुमचं माध्यम या ठिकाणी 10वी-12वी दिलेलं आहे, परंतु आत्ताच्या लेटेस्ट पवित्र पोर्टलच्या नवीन सूचनेनुसार तुम्हाला फक्त 10वी असं त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय पाहिजे तुमची, 12वी आणि प्लस DEd आणि त्याच्या समकक्ष असतात, म्हणजे DTEd किंवा DEdच्या बरोबरीने अजून जे असतात ते. त्याचप्रमाणे तुमची TET किंवा CTET काय पाहिजे, तुम्हाला TET किंवा CTETचा पेपर 1 पास आहे, परंतु या ठिकाणी उल्लेख पेपर 2चा देखील आहे. परंतु झाले काय, विद्यार्थ्यांमध्ये इतका मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे शासनाने त्यावरती एक नवीन परिपत्रक काढलं आणि त्यात सांगितलं की 1ली ते 5वीसाठी पेपर 1 असणं गरजेचं आहे. पेपर 2 त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही, परंतु या ठिकाणी पेपर 2चा देखील उल्लेख केलेला आहे. परंतु हे त्या परिपत्रकामध्ये सांगितले की पेपर 1 ते 5च्या शिक्षकासाठी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जे काही तुमचं शैक्षणिक अर्हता आहे त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 45% आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 40%. यामध्ये देखील हे देखील सुधारित आहे, याआधी 45च्या ऐवजी 50 होतं आणि नंतर तुम्ही DEd केलेलं आहे. तर या ठिकाणी पेपर 2चा उल्लेख आहे, परंतु पेपर 2 नाही, पेपर 1 1ली ते 5वीसाठी पेपर 1 पास असणं गरजेचं आहे, मग तो CTETचा असो किंवा TETचा असो. त्याचप्रमाणे बघा 6वी ते 8वीसाठी, आता 6वी ते 8वीसाठी 12वी प्लस तुमचं DEd असेल तरी चालतं. आता 1ली ते 5वीसाठी माहिती आहे DEd असतं, परंतु 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना देखील DEdवाले शिकवू शकतात, त्यांना देखील चालतं, परंतु त्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री आणि TET किंवा CTETचा पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी इतका स्पष्ट उल्लेख केलेला नाही, परंतु तुम्ही लक्षात घ्या. आता 6वी ते 8वी 2 नंबरचा पॉईंट बघा, 6वी ते 8वी 12वी पदवी, मग DEd असेल किंवा BEd असेल, तुमचे BEdवाले देखील या ठिकाणी पात्र ठरतात आणि DEdवाले देखील पात्र ठरतात. फक्त अट काय आहे, त्यांचा ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे आणि TET किंवा CTETचा पेपर 2 कंप्लीट असलं पाहिजे. परंतु या ठिकाणी असं कुठेही मेन्शन केलेलं नाही की तुम्ही सायन्स मॅथ्स पेपर पास असावा की सोशल सायन्स पेपर पास असावा. परंतु हे तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही DEd केले, BEd केले, तुम्हाला ग्रॅज्युएशन तर गरजेचं आहे, मग तुम्ही कशातून ग्रॅज्युएशन केलं हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही सायन्समधनं ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला सायन्स मॅथ्सचा पेपर पास होणं गरजेचं आहे. जर तुम्ही आर्ट्समधनं केलं असेल तर तुम्हाला सोशल सायन्सचा पेपर पास होणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कॉमर्समधनं असाल तर तुम्ही दोन्हींपैकी कोणताही एक पेपर पास होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जसं मी मगाशी सांगितलं, भाषा विषय असतील, जर मराठी, इंग्लिश, उर्दू हे जे भाषा विषय आहेत त्यामध्ये किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे जे मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्सचे बिलॉंग करतात असे सब्जेक्ट सोडून जे इतर सब्जेक्ट असतील तर त्यांनी दोनपैकी कोणता एक पेपर पास होणं गरजेचं आहे. हे का सांगितलं मी तुम्हाला, तर बघा, जर तुमचं BEd तुम्ही केले, DEd केलं असेल किंवा BEd केलं असेल, परंतु तुमचं ग्रॅज्युएशन समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही हिंदी जॉग्राफी घ्या, तुम्ही जॉग्राफीमधनं घेतलेलं आहे, जर तुमचा विषय जॉग्राफी आहे तर तुम्हाला कोणता पेपर पास होणं गरजेचं आहे, सोशल सायन्सचा. पण जर तुम्ही सोशल सायन्सच्या ऐवजी सायन्स मॅथ्स जर पेपर पास असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन पुटअप करू द्या, पण तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही. खूप गरजेचं असतं तुम्ही कोणता पेपर पास आहात, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात झाले आणि त्या विषयानुसार तुमचा कोणता पेपर पास आहे हे महत्त्वाचं असतं. 1ली ते 5वीपर्यंत आणि पेपर 2साठी 6वी ते 8वीपर्यंतचेच प्राधान्य येतात, परंतु 8वीपासून पुढे 9वी 10वीला ते अप्लाय नाही करू शकत. म्हणजेच या ठिकाणी DEdवाले पण असतात आणि BEdवाले पण असतात 6वी ते 8वी या पदासाठी. त्यानंतर 9वी 10वी, आता 9वी आणि 10वी हा असा वर्ग आहे की त्या ठिकाणी तुम्हाला TET किंवा CTETची कोणतीच गरज लागत नाही, परंतु तुम्हाला टेटवरती स्कोअर करावा लागतो. मग तुमचे टॉप मार्क्स, कारण कॉम्पिटिशन इथे जास्त असतं, यामध्ये समाजशास्त्रामध्ये पदवी घेणारे विद्यार्थी देखील जास्त असतात. त्याचप्रमाणे TETचा किंवा CTETचा पेपर 2 पास असणारे, सायन्स आणि सोशल सायन्समधनं पास असणारे विद्यार्थी देखील जास्त असतात. त्यामुळे जे सोशल सायन्समधनं पास करणारे विद्यार्थी असतात ते 6 ते 8साठी पात्र असतातच, परंतु
जरी पेपर नसेल आणि पेपर असेल तरी ते 10वीपर्यंत पात्र असतात का, तर त्यांचं BEd झालेलं असतं म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असतं आणि थोडासा मेरिट देखील या ठिकाणी हाय लागतो. त्याचप्रमाणे अजून एक मुद्दा यामध्ये नाही लिहिलेला आहे, परंतु ज्या विषयात तुम्ही ग्रॅज्युएशन करता आणि ज्या विषयासाठी तुम्ही पात्र आहात किंवा स्पेशलायझेशन केले त्या विषयामध्ये देखील तुम्हाला 45 इथे क्रायटेरिया दिला. ओपन कॅटेगरी असेल तर 45 आणि मागासवर्ग असेल तर 40. त्या संबंधित विषयामध्ये देखील ही टक्केवारी लागते. तुमची एकूण टक्केवारी तर लागते, तुमचं ग्रॅज्युएशनला 45% तर लागतात, पण तुमच्या त्या पर्टिक्युलर विषयामध्ये देखील तुम्हाला 45% या ठिकाणी लागतात. त्यानंतर 11वी-12वीसाठी पदवी, पदव्युत्तर पदवी, BEd तसेच जाहिरातीतील संस्था, माध्यम, शिकवण्याचे माध्यम यापैकी कोणतेही. आता संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी 11वी-12वीला शिकवायचं आहे, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जो विषय तुम्हाला शिकवायचा आहे त्या विषयात तुमचं स्पेशलायझेशन असायला हवं. इतकं साधं आणि सरळ आहे. आणि तुम्हाला सेकंड क्लास असायला हवा. कशामध्ये? तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ना, त्याच्यामध्ये सेकंड क्लास असायला हवा जर तुम्हाला 11वी-12वीला शिकवायचं आहे तर. यानंतर जे काही शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असतात ते 11वी-12वीला शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील सेम प्रोसिजर आहे. फक्त त्यांना जर आपण स्पेशलायझेशन एखाद्या विषयामधनं करतोय तर त्यांना त्यांचं स्पेशलायझेशन हे BPEd बोलतो आपण, त्याला MPEd बोलतो, त्याप्रमाणे त्यांचं शिक्षण असायला हवं. याचाच अर्थ तुम्ही ज्या विषयाला तुम्हाला शिकवायचं आहे, ज्या विषयाचा तुम्हाला शिक्षक बनायचं आहे त्या विषयात तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते केलेलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तो विषय शिकवायला येणार आहे. आणि जर मिसमॅच असेल, समजा तुम्ही एखाद्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केले आणि पेपर दुसऱ्याच विषयात पास आहात, TETचा किंवा CTETचा, तर अशा वेळेस तुम्हाला प्रिफरन्स येत नाही. किंवा तुम्ही केलं आहे सगळं बरोबर परंतु तुम्ही टेटची एक्झामच दिली नाही तरी देखील तुम्ही शिक्षक भरतीमध्ये इन्क्लूड होत नाहीत. किंवा तुम्ही DEd केले परंतु तुम्ही पेपर 2 पास झालात, मग त्यावेळेस देखील तुम्हाला यामध्ये 1 ते 5चे प्रिफरन्स येत नाही. आता हेच बघूया आपण की या ठिकाणी उल्लेख होता पेपर 1 ते 5साठी TET असेल किंवा CTETचा पेपर 1 किंवा पेपर 2 चालतो. मग आता एक शासनाचं काय नवीन परिपत्रक आलं होतं बघा. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचं हे परिपत्रक होतं. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि मेन विषय काय आहे? शिक्षक पात्रता परीक्षेबाबत. खाली संकीर्ण जोडण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण बघूया राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याकरता पुढील प्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे. कारण खूप गोंधळ निर्माण झाला होता. जसा प्रश्न आपल्याला पडतो तसाच इतरांना देखील पडतो. त्यामुळे ह्या गोंधळावर शासनाने हे परिपत्रक काढलं होतं. 1 नंबरचा पॉईंट बघा. इयत्ता 1ली ते 5वीच्या गटातील प्राथमिक शिक्षण म्हणून नियुक्त करण्याच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे पेपर 1चाच उल्लेख आहे, पेपर 2चा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही. त्यामुळे 1 ते 5साठी तुम्ही पेपर 1 पास असणं गरजेचं आहे. आता दुसरा पॉईंट बघा. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आवश्यक आहे. आता आलं तुमच्या लक्षामध्ये. 1ली ते 5वीसाठी पेपर 1, 6वी ते 8वीसाठी पेपर 2. परंतु इथे नमूद हे नाही केलं की पेपर 2 मधला कोणता, सायन्स मॅथ्स की सोशल सायन्स. जसं मी तुम्हाला सांगितले की सोशल सायन्स कोणी घ्यायचा आणि सायन्स मॅथ्स कोणी घ्यायचा, त्याप्रमाणे तुम्ही तो उत्तीर्ण करायचा. म्हणजेच तुमचा ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट आहे त्यानुसार तो निवडायचा, स्पेशलायझेशननुसार निवडायचा. जर कोणत्याच विषयात स्पेशलायझेशन नसेल, जसं कॉमर्सचं असतं, तुम्ही दोन्हींपैकी कोणताही एक उत्तीर्ण होऊन क्वालिफाईड असू शकता. तिसरा मुद्दा बघा. 6वी ते 8वीच्या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांना 1ली ते 5वीच्या गटाकरिता नियुक्तीसाठी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आवश्यक राहील. म्हणजेच
1ली ते 5वीसाठी आणि 6वी ते 8वीसाठी दोन्ही गटात नियुक्ती पाहिजे असेल तर पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील उच्च प्राथमिक, आता मी तुम्हाला जसं सांगितलं की कॉमर्सचे विद्यार्थी कोणताही पेपर देऊ शकतात, पण हे मी कसं सांगितलं किंवा जे भाषा विषय असतात ते कोणताही पेपर पास असले तरी चालतील, तर हे मी कशावर सांगितलं तर याचा संदर्भ या ठिकाणी आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 संबंधित उमेदवाराने त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार राहील. म्हणजे तुम्ही ज्या विषयात पदवी दिलेली आहे ना त्या विषयातूनच तुम्हाला तो पेपर पास करायचा आहे, आणि जर वेगळा असेल तर मग त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही. उदाहरणार्थ विज्ञान गणित विषयासाठी विज्ञान गणित विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2, समाजशास्त्र शिक्षकांसाठी समाजशास्त्र या विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्यामध्ये? आता पेपर क्रमांक 2 आणि यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तो बघा, इतर विषयांसाठी उपरोक्त गणित आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र यापैकी कोणताही एका विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे जे समाजशास्त्र सांगितलं आणि गणित विज्ञान सांगितलं याच्या व्यतिरिक्त ज्यांचे विषय आहे त्यांनी सरळ पेपर मधला 2 पेपरमधला गणित आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र दोन्हींपैकी एक पेपर तुम्हाला चालतो. हे मी नाही सांगत आहे, हे एक नोटिफिकेशन आहे, हा एक GR आहे, त्यामुळे हे GR मध्येच मेन्शन आहे. आता यामध्ये बघा प्रिफरन्स नक्की कोणाला येतात आणि ते कोणाला येत नाही आणि ते न येण्याची कारणं बघा. आता समजा तुम्ही या ठिकाणी तुम्ही आता टेटची एक्झाम दिलेली आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिली नाही ते रजिस्ट्रेशनच करू शकत नाही. हा तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जी तुम्ही टेटची एक्झाम दिली 1ली ते 5वीसाठी समजा तुम्ही पेपर 1 पात्र आहात तर तुम्हाला 1 ते 5चे प्रिफरन्स येतील जर तुमचं DED असेल तर. परंतु समजा तुमचं DED आहे आणि तुम्ही पेपर 2 पास आहात, पेपर 1च्या ऐवजी तुम्ही पेपर 2 पास आहात तर तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही. त्यामुळे जर तुमचा DED किंवा समकक्ष कोर्स असेल तर तुम्हाला पेपर 1 पास करणंच गरजेचं आहे. जर तुमचा पेपर 2 पास असेल तर इन्फॉर्मेशन भरायला येते, परंतु ते तुम्ही पात्र नाही, तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफरन्स येत नाही, जनरेट होत नाही. त्याचप्रमाणे समजा तुमचा DED झालेला आहे, तुमचा पेपर 1 पण पास आहे आणि तुम्हाला तरी देखील प्रिफरन्स आले नाही, तर याचं कारण आहे की जेव्हा रोस्टरमध्ये तुमच्या प्रवर्गासाठी किंवा त्या विषयासाठी त्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी तितक्या जागा जर शिल्लक नसतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी प्रिफरन्स येत नाही किंवा कमी येतात. परंतु जे DED वाले आहे किंवा 1ली ते 5वीचे वर्ग आहेत त्याला शक्यतो असं होत नाही, त्यांना प्रिफरन्स हे येतातच, कारण ते एज्युकेशन हे कंपल्सरी असतं, त्यामुळे तिथे प्रिफरन्स येऊन जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी समजा तुमचा DED झालेला आहे आणि तुम्ही पेपर 2 पास आहात, तुम्ही 6वी ते 8वीसाठी पात्र आहात, परंतु तुमचं ग्रॅज्युएशन झाले समजा एखाद्या आर्ट्स साईडने झालेलं आहे तर तुम्ही SST पेपर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु तुम्ही जर सायन्स मॅथ्सचा पेपर पास असाल तरी देखील तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाही. म्हणजे तुमचं DED झालेलं आहे, तुम्ही पेपर 2 देखील पात्र आहात, परंतु तुम्ही सायन्स मॅथ्स पास आहात, जे की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, एखादा जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, अशा प्रकारच्या पेपरमधनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही SST देणं गरजेचं आहे. तुम्ही SSTचा पेपर न दिल्यामुळे म्हणजे सोशल सायन्सचा पेपर न दिल्यामुळे सायन्स मॅथ्सचा पास झाल्यामुळे तुम्हाला प्रिफरन्स येत नाही. हेच सेम अपोजिट देखील असतं. समजा एखाद्याने सायन्स मॅथ्स म्हणजे तुम्ही सायन्स साईडने तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि तुम्ही जर SSTचा पेपर 2 पास असाल तरी देखील तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही, कारण तुम्ही सायन्स आणि मॅथ्समधनं पेपर उत्तीर्ण असणं हे गरजेचं असतं. त्यामुळे तुमचं प्रोफेशनल आणि क्वालिफिकेशन यानुसार तुमचे प्रिफरन्स येत असतात. खरं तर योग्य क्वालिफिकेशनला योग्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स पुढे मागे येतात आणि काहींना प्रेफरन्स दिसत नाही, कारण त्यांचा पेपर म्हणजे वेगळा पेपर, तुमचं ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट वेगळा असतो आणि वेगळा सब्जेक्ट तुम्ही पास झालेला असतात. अशा वेळेस तुम्हाला प्रिफरन्स येत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या रोस्टरनुसार ज्या बिंदूला जागा जितक्या आहे
त्याप्रमाणे देखील प्रिफरन्स येतात. त्यामुळे कमी जास्त प्रिफरन्स सगळ्यांना सेम प्रिफरन्स येत नाही, प्रत्येकाला कमी जास्त प्रिफरन्स येतात. त्याचप्रमाणे जेव्हा रिक्त जागा समजतात त्या रिक्त जागेंच्या अहवालानुसार देखील त्या ठिकाणी प्रिफरन्स येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची विभागणी केलेली असते. मग ती रोस्टरची आहे, बिंदूची आहे, तुमच्या पेपर 1ची आहे, पेपर 2ची आहे. पेपर 2मध्ये तुम्हाला 2 पॉईंट आहेत, एक सायन्स मॅथ्स आहे आणि एक सोशल सायन्स आहे. त्यामुळे नेमका कोणी कोणता पेपर पास असायला हवा हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. त्यामुळे योग्य प्रिफरन्स येण्यासाठी तुम्ही योग्य क्वालिफिकेशनला योग्य पात्रता ही पूर्ण केलेली असावी लागते, मग तुम्हाला ते योग्य प्रिफरन्स येतील. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नक्कीच समजलं असेल प्रिफरन्स का येत नाही आणि कशा पद्धतीने ते येतात. आणि मग पेपर 1 कुणी पास असावा, ज्यांचं D.Ed आहे आणि 1ली ते 5वीसाठी तुम्हाला शिकवायचं आहे ते पेपर 1 पास असतात. त्यांना पेपर 2 देखील उल्लेख होता, परंतु एका प्रसिद्धीपत्रकानुसार तो पेपर 2चा ऑप्शन त्या ठिकाणी काढला आणि फक्त पेपर 1चाच उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे 1ली ते 5वीसाठी. त्याचप्रमाणे 6वी ते 8वीला D.Ed B.Ed दोघेही पात्र असतात आणि 9वीपासून पुढे त्या ठिकाणी 9वी 10वीला B.Edवाले पात्र असतात. 11वी 12वीला ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते पात्र असतात. फरक फक्त एवढाच आहे की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये तुमची डिग्री ही B+ म्हणजेच सेकंड क्लासमध्ये असायला पाहिजे, एवढंच त्यामध्ये एक क्रायटेरिया आहे. परंतु हा जरी क्रायटेरिया असला तरी यामध्ये ग्रुप आहे. 1ली ते 5वी कंपल्सरी शिक्षण असतं, त्यामुळे 1ली ते 5वीच्या जागा थोड्या जास्त असतात. 6वी ते 8वीत थोड्याशा त्या मानाने कमी असतात. त्याचप्रमाणे 9वी 10वीला अजून थोड्या कमी असतात. 11वी 12वीला त्याहीपेक्षा थोड्या कमी असतात. अशा प्रकारची तो एक गट असतो. अशा प्रकारे ही शिक्षक भरती होत असते. त्यामुळे सद्यस्थितीला जसे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे त्या प्रकारे पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट करून घ्या. आता जसे प्रिफरन्स येतील तसे येतील, परंतु प्रिफरन्स कसे येतात हे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. त्यामुळे कसे प्रिफरन्स येतील तुम्हाला हेही तुम्हाला आता माहीत आहे. त्यामुळे आहे त्या सिच्युएशनला तुम्ही होप्स ठेवा, तुमचं काम होईल अशी अपेक्षा ठेवा. कोणाचा नंबर कधी लागेल, कोण कशा पद्धतीने पास होईल, कोणाच्या कास्टला कोणत्या प्रमाणात कसे बिंदू त्या ठिकाणी असतील हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे होप्स ठेवा, निश्चितच तुम्ही 100% होप्स ठेवा. कितीही मार्क्स असू द्या, होप्स ठेवा. निश्चितच जे पुढे होईल ते होईल, त्याचं टेन्शन घ्यायचं काहीही गरज नाही. जे आहे तेवढं आहे. पात्रतेप्रमाणे आपले फॉर्म भरून घ्या आणि सेल्फ सर्टिफाईड करून घ्या. 2 दिवसात पवित्र पोर्टलवरचं रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. डेट वाढेल नाही वाढेल माहीत नाही, परंतु 2 दिवसात ते रजिस्ट्रेशन आता बंद होईल. तुम्ही तुमचं सर्टिफाईड करून घ्या. आय होप यानंतर पेपर 1चा पेपर 2मधील दोन्ही गोष्टींचा कोणालाही डाऊट राहणार नाही. पाहिजे तर तुम्ही त्या स्लाईडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा त्यावरती जाऊन तुम्ही तुमचे सब्जेक्ट चेक करून बघू शकता की हां आपल्याला हाच पेपर पास असणं गरजेचं आहे किंवा असा पास असेल तरच आपल्याला प्रिफरन्स येणार आहेत. हा डाऊट तुमचा नक्कीच क्लिअर झाला असेल. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.